हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मिनी ब्लॉग्स करते आज. दाखवते तुम्हाला. खूप ऊन आहे ना, तर हे बघा मी तेल लावलं. म्हटलं लवकर 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 आवडते. एक बाई येत नाही आहे कामाला आणि मग खूप ऊन झालं की आपलं पण जीवावर येतात कामं करणं. गॅस पटापट आवडते, आंघोळ करते आणि श्लोकला 12:30 वाजता घ्यायला जायचं आहे. चला मग दाखवते माझं सकाळचं रुटीन आज. बाय. सुरुवातीला सगळं गॅलीच्या सोफ्यावरच्या कव्हर सगळं सगळं झटकून घेते, कारण की यावरचा कचरा खाली पडतो आणि मग झाडल्यावर किंवा व्हॅक्यूम क्लीनर लावल्यावर सगळं तसंच राहतं. म्हणून पहिले हे सगळं पुसून आणि झटकून घेतलं. यावर पण खूप अशी धूळ दिसते. मग सगळं धूळ साफ करून घेतली आणि मग रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर लावला. छान साफ करते. हा झाडू सारखा तर खूप छान असं पूर्ण क्लीन करून टाकते घर. आणि पुसायला थोडं आहे, म्हणजे कमी पाणी वापरते ना, तर पुसायला थोडं हे जाते. मग काय बेल वाजली तर मग कचरेवाले आले होते तर कचरा दिला. आणि बेडरूम राहिली होती साफ म्हणजे आवरायची, तर बेडरूम आवडते म्हटलं पहिले, मग इकडे पण लावून देईल. ते पूर्ण घर करते ना, मग झटकून घेतलं सगळं आणि बेड बरोबर केला. खूप कामवाल्यांचा त्रास आहे आमच्या बिल्डिंगमध्ये. इतक्या कामाला एकमेकींचे घरं हे करतात, पकडतात, सोडतात. मग काय रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर लावलं, पण कुठं कुठं डाग होते ना, ते या मॉपने साफ केले. पण क्लीन होते असं घर. आणि मॉपने थोडासा मारावं लागते पुसायसाठी. थोडा धूळ, आता उन्हाळ्यात खूप धूळ येते ना, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात नाही काम पडणार जास्त, पण आता थोडं मारावं लागते. मग काय एका साईडला ते काम करत होते, एका साईडला मी काम करत होती. आणि तेल लावलेलं होतं तर डोकं पण धुवायचं होतं, तर मग आंघोळीला गेली, कारण की घाम आला होता पूर्ण. आणि भांडे पण एक कामाली बाई नाही आहे, भांडे पण मशीनमध्येच लावते आणि व्हॅक्यूम या रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनरने हे साफ करते. मग काय आंघोळीहून आली आणि पहिले सनस्क्रीन लोशन लावलं, कारण की इतका ऊन आहे. आणि मग केस धुतलेले होते तर विंचरले थोडे. श्लोकला घ्यायला जायचं होतं तर पटकन तयारी केली. देवाला नमस्कार केला. हॉलमध्ये देवाला नमस्कार करायच्या आधी लाईट लावली आणि थोडं उघडलं. अंधार अंधार झाला ना, पण लावून घ्या लागते, खूप ऊन येते, असं गरम वाटते. आणि नमस्कार केला देवाला आणि मग श्लोकला घ्यायला जायची तयारी केली. सनकोट आणि बांधून गेल्याशिवाय तर बाबा गाडीवर एवढं ऊन लागते, पूर्ण पॅक होऊन जावं लागते. माझे हात तेवढे उघडे असतात ना, तर हात खाजवल्यासारखे होतात असे, खूप ऊन असते. मग काय आली श्लोकला घेऊन, पण इतकं असं पाणी पाणी जीव करत होता आणि खूप असं थंड काहीतरी हे करायचं इच्छा झाली. मग काय वॉटरमेलन खाल्ला आणि मस्त बसली. मग तरी पण थंड थंड वॉटरमेलन मस्त लागत होतं. अशी होती माझी आजची सकाळ. तुम्हाला कशी वाटली? तुमची पण सेम अशीच असते सकाळी सगळ्यांचं रुटीन? तर चला मग बाय.